राधिकाच्या मायराहून बरंचसं जे आहे ते सामान वगैरे आलेलं आहे. उन्हाळ्याचं वाढवण पण म्हणतात ना. नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आईचं चालू आहे स्वयंपाक. काय करतात? वांग्याचं भरीत करताय का? बरं. इथं चालू आहे वांग्याचं भरीत. काय काय केलं रे ठेसा? तर असं आहे सकाळी सकाळी शॉर्टकटमध्ये आईचं चालू आहे. कारण तसा आईला उपास आहे, आज एकादश आहे आणि घाई असल्यामुळे आज पोळ्या वगैरे पण टाकलेल्या आहे. कारण आज आई करत आहे. राधिका गेलेली आहे माहेरी, गावाला गेलेली आहे. कारण नाही तर मग तिथं चालू आहे सकाळी वगैरे स्वयंपाक करणं. काल कोण आलं मग घ्यायला? अभिषेक आलेला होता. हां, खरं तर काल व्हिडिओमध्ये येणार होता तो, पण झालं असं की मी घरी नसल्यामुळे त्या व्हिडिओमध्ये काही येऊ शकला नाही. आणि स्वतः व्हिडिओ घ्यायचा होता राधिकाला, पण तो पण शूट करणं झाला नाही राधिकाच्या ना. तर बघा असं चाललं सध्या. तरी 12 वाजता जेवण. काय काय केलं जेवायला? असं आहे का? सर्व केलेलं होतं. पाहुणचार म्हणता नाही येत, पण कारण राधिकाला पण वाटलं मी घरी नाही आहे, त्याच्यानं जास्त काही थोडंसंच करायचं. आई पण होती. तर झालेलं आता काल गेलेली आहे राधिका. म्हणजे हा व्हिडिओ आपला 1 दिवस चालू आहे. म्हणजे ॲक्च्युली तिला झालेला असतं 2 दिवस. असं असते शॉर्टकट भरीत. मोजून 2 ते 5 मिनिटं. कारण पहिले वांगे भाजून घेतले मस्त, नंतर परतला टमाटे वगैरे हे टाकून, सांबार चटणी वगैरे टाकून, आणि नंतर मग लगेच वांगे हे केलेलं आहे. तर आईनं उपासासाठी केलेलं इकडं फराळाचं. कारण आज एकादश असल्यामुळं हे असं केलेलं थोडंसं. आणि आईला होता उपास, आणि हा शूट जो घेत आहे तो संध्याकाळचा आहे. सकाळचा शूट वेगळा होता. तर जेवणासाठी पण केलेला आहे बरंचसं. त्यामध्ये पोळ्या वगैरे केलेल्या आहे, चालूच राहते. तर असं आहे सध्या. मस्तपैकी छान रताळ्याचा शिरा केलेला आहे. काय म्हणतात ते? रताळू शिरा ना, शिरा म्हणतात, वेगवेगळं नाव आहे त्याला. चांगलं केलेलं आहे उपासासाठी. हां, पण राधिका गेलेली आज गावाला गेलेली आहे. आणि सर्व जे आहे ते आज सकाळ संध्याकाळ पूर्ण जे स्वयंपाक आहे आईलाच करावं लागत आहे. आणखी बरंचसं आहे व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं. पण राधिका जशी गावाला गेली, पण त्याच्याच आधी अभिनं काय आणलेलं आहे? तर असं आहे मित्रांनो, राधिकाच्या मायराहून बरंचसं जे आहे ते सामान वगैरे आलेलं आहे. उन्हाळ्याचं वाढवण पण म्हणतात ना. असं आहे वाढवण. तर त्यामध्ये पापड, आणखी शेवळ्या पण. असं आहे वाढवण. आणि हे पण मला वाटतं जेव्हा येते राधिका इकडून गावून, तेव्हा बऱ्याच वेळा आणतात ना. वज येणार नाही. आणखी काय होतं तर ते एक कारण आहे. पण मस्त आहे. कुरवड्या, शेवड्या, पण ते असते एक तसं तर आपल्या घरी पण केलेलं आहे ना कुरवड्या.
कुरड्या केल्या. हा केलं सर, पण एक असते म्हण हा दिलं. उन्हाळी वाळून म्हणतात किंवा मग बरंच नाव आहे त्याला. तुमच्या इकडे कमेंटमध्ये सांगा काय म्हणतात तर, जेणेकरून आम्हाला पण समजेल ऐकायला. शेवळ्या आपल्या इकडे करतात पण ते दिलं ना. नाही वाळवण म्हणतात उन्हाळ्याचं, आणखी काय म्हणतात? उन्हाळ्याचं वाळवणच म्हणतात. आणखी बरेचसे नाव आहे त्याला, समजेलच. मस्त दिलेलं आहे, खूप सारं सामान आलेलं आहे. ॲक्च्युली कसं चालू होतं, राधिकाला वाटलं की मी येईल तेव्हा तिला घ्यायला जाईल ना, तेव्हा कसं हां वजन राहील, खूप राहील. आणि पहिली बॅग भरून घेतली इकडून, तिकडून बॅग भरून येईल, सामान एवढं राहिलं. तर आज उपास असल्यामुळे आईला सध्या फराळाचं वगैरे चालू आहे. आणि आपल्या व्हिडिओबद्दल मनीषा वहिनी तिकडे सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की बा काहीतरी त्याच्या सांगितलेलं आहे, पण नक्की खरं ते आम्ही आता सांगणार नाही आहे, पण नक्की राधिका आल्याच्या नंतर सांगणार आहे. कारण बरेच जण कमेंट करत आहे आपल्याला की बा खरंच आहे का गुड न्यूज. तर जशी राधिका वगैरे गेलेले माहेरला, आईचं पण चालू आहे वाटते जायचं म्हणून. पाहिजे आता मी बी जायचं 30 तारखेला ते करू म्हणे. काही नक्की नाही आणखी द्यायचं कोणत्या तारीख आणि काय आपल्याला काही माहित नसते. म्हणे 30 तारखेला करू म्हणे. नक्की नसते त्याचं. हो ना, नक्की म्हणे ते हां गुढीपाडवा येतात 30 तारखेला. हो का? सण आहे, सणाच्या दिवशी काय लोक जात असतात कोणाच्या घरी. पण सध्या वाळवण वगैरे मस्त दिसत आहे. नाही मग मनीषा गेली जाईल मग मी. पण मला वाटते प्रत्येक बार देत नसते ना, पहिल्यांदाच देतात. पहिल्यांदाच उन्हाळ्याचं. पहिल्यांदा कसं आता हे माया हात पाय हे झाले ते दर्शक हातानं माझ्या साशागिशा दबत नव्हता कुरड्याचा, म्हणून मग त्या बाईला वाटलं त्या बाईच्याने होत नाही. इनबाईला इनबाईला वाटलं की होत नाही म्हणून इनबाईकडून. हा का हात बी जसे झाले नाही. पाय बसले का? दाखव दाखव पायाचं. बरेचसं जे आहे ते कमी वगैरे झालेलं आहे. कमी झाले आता. हां कडक झालेलं आहे, खूप कमी झालेलं आहे. पहिले जास्त काळे होते आणि कडक झालेले आता थोडं थोडं हळूहळू होतील ना. चालता येऊ राहिला नाही, चालता नाही मला. मेडिसिन किती 3 महिन्याचं आहे, त्यातला 1 महिना व्हायचा, आणखी 1 महिना पूर्ण व्हायचा, आणखी 1 महिना झाला. हां 4 दिवस बाकी आहे, 1 हप्ता बाकी आहे. मेडिसिन वगैरे चालूच आहे. आणखी आता कसं आहे दोन्ही एकासोबत आलेलं आहे. पहिले आईचं आलं, नंतर अधिकाचं दुखणं आलं होतं. म्हणून मला जाऊन वाटलं दवाखान्यात डबा. गोळ्या आईला काही सुट गोळ्या आईला सण निवत काय तर रक्त चेक करावं लागणार आईचं पण इकडेच. नेहमीच होते तसं मला. कोणता दवाखाना केला तर साधा दवाखाना केला ना तर तसंच होते. गोळ्या सुटण्यावर भारीवाल्या गोळ्या सुटणार. तर जे हलक्या गोळ्या असतात पावरच्या कम पावरच्या तेच गोळ्या घ्यावं लागणार आईला. काय नाही जाता. तर उन्हाळा चालू झालेला आहे. चौकड आता कसं चालू झालेलं वातावरण. कोणी कोणीकडे जाते हा उन्हाळ्याहून नाही, जसं राधिका जशी उन्हाळ्याला गेली तिकडे जाते ना माहेरी, तर माहेर बरेच जण जातात ना उन्हाळ्याला. रसायचे आंबे रस साईड चालू होते ना, अख्खाचे झाल्यावर चालू होते ना, तो पण तर काही नसते. ते कोरी गेल्या तिला जा वाटते गेले जवळ माहेर आहे, राहील 2-3 दिवस. हो 1-2 दिवस. पण आपल्या व्हिडिओमध्ये आता एकदम शांत झालं ना. राधिका असलं तर मनू येत होता, देऊ येत होते, बरेच जण होते. हा आता व्हिडिओमुळे जे आहे व्हिडिओमध्ये कोणीच कमी लय कमी झालेलं आहे, आणि कोणीच येत नाही आहे. मनूला बरं नाही लागत ना. हां म्हणून कमी झालेलं. उन्हाच्यानं म्हणून आलेला इकडे बरं नाही लागत, देऊ तिकडेच होता. आणखी काय काय असते उन्हाळ्याचं? लय राहते जेवायच्या पापड्या राहते. उन्हाळी वाळवण. तांदूळाच्या चकल्या राहते, कुरड्या राहते, जेवायच्या कुरड्या त्या खाल्ल्यासारखं म्हणजे बिबड्या पापड्या चिकण्या काय लय करते. माय आपल्या लेकीसोबत येते नाही देते म्हणजे असंच हे सासरवाडी येऊन माझ्या. तर राधिकांच्या सोबत जे द्यायच्या ऐवजी पहिलेच घेऊन आलेलं आहे. तिच्या भावानं अभिनंदन अभिषेक. कारण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण कोण येणार होतं तर, आणि नक्की कोण सांगितलं ते पण
आज अभिषेक आलेला होता. खूप वेळ होत आहे. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. तर आपले व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून आम्हालाही आवडेल की तुमच्या नवीन व्हिडिओ आणण्यासाठी तुमच्यासाठी. तर हा व्हिडिओ इथेच समाप्त करतो आपण. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.